नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्द व शक्ती या भागाचं आपण या ठिकाणी अध्ययन करत होतो. मागच्या भागामध्ये आपण शब्दशक्तीचे जे काही 3 प्रकार आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, त्यामधला जो काही अभिधा शब्दशक्तीची लक्षणे, त्यानंतर व्याख्या, उदाहरणे आपण पाहिली. आज आपण या ठिकाणी दुसरी जी काही शब्दशक्ती आहे लक्षणा, तर या लक्षणा या शब्दशक्तीची या ठिकाणी व्याख्या, त्यानंतर वैशिष्ट्ये आणि उदाहरणे पाहणार आहोत. तर शब्दशक्तीमधला जो की दुसरा प्रकार आहे शब्दशक्तीचा, तर दुसरा शब्दशक्तीचा प्रकार म्हणजे लक्षणा. लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय, त्याची आपल्याला व्याख्या अशा प्रकारे सांगता येईल की काही वेळा शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणा असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी शब्दाचा मुख्यार्थ बाधित होऊन त्याऐवजी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. अशा मुख्यार्थ बाधित शब्दातील शक्तीला या ठिकाणी अशा प्रकारे लक्षणा असं म्हटलं जातं. लक्षणा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असे सुद्धा म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दशक्तीची आपण या ठिकाणी लक्षणा या शब्दशक्तीची व्याख्या पाहिली ती थोडक्यामध्ये अशी आहे. काही वेळा शब्दाच्या मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला एक उदाहरण सांगता येईल. लक्षणा शब्दशक्तीचं पहिलं उदाहरण असं सांगता येईल आपल्याला. त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता येथे काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच त्याचे बोलणे हे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे आहे असा दुसरा अर्थ सूचित करतो. परंतु येथे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. म्हणून येथे लक्षणा शक्ती आपणास या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षणा या शब्दशक्तीची आपण या ठिकाणी वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर लक्षणा शब्दशक्तीचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की दुसरा अर्थ सूचित होतो. जो काही वाक्य असतं तर या वाक्यावरून आपल्याला या ठिकाणी शब्दाचा सरळ अर्थ न घेता दुसरा अर्थ या ठिकाणी आपल्याला सूचित होतो. दुसरा अर्थ सूचित होतो हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. जो काही मूळ अर्थ असतो तर या मूळ अर्थाला प्रामुख्याने बाधा येते. नंबर 3, लक्षणा शब्दशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य, मूळ अर्थापेक्षा संदर्भाने जोडलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे मूळ अर्थ न घेता या ठिकाणी दुसरा अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. लक्षणा शब्दशक्तीचं चौथं आणि शेवटचं वैशिष्ट्य की लक्षणा शब्दशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. तर आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षणा शब्दशक्तीची आपण या ठिकाणी काही उदाहरणे पाहणार आहोत. पहिलं उदाहरण असं आहे की यात काही राम नाही. तर राम या शब्दावरून आपणास काय होतं की दुसरा अर्थ सूचित होतो आणि म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये आपणास या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती या ठिकाणी दिसून येते. दुसरं उदाहरण असं आहे, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. तर पाणी हा शब्द, या शब्दाचा सरळ अर्थ न घेता आपल्याला काय करावं लागतं, दुसरा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. तिसरं जे काही उदाहरण आहे, त्यावेळी माझी वाट लागली. तर या ठिकाणी वाट या शब्दावरून आपणास या ठिकाणी दुसरा अर्थ या ठिकाणी वाक्यामधून दुसरा अर्थ सूचित करावा आपला दुसरा अर्थ सूचित होतो. आणि म्हणून या वाक्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने आपणास लक्षणा शब्दशक्ती दिसून येते.
चौथं जे काही उदाहरण आहे, पानिपतावर म्हणजे या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये 1.25 लाख बांगडी फुटली. आता बांगडी हा सुद्धा शब्द आहे. बांगडी फुटली तर बांगडी फुटणे म्हणजे काय, या ठिकाणी वैधव्य प्राप्त होणे, या ठिकाणी आपल्याला विधवा होणे. तर शब्दशः अर्थ घेऊन भागत नाही, तर या ठिकाणी काय करावं लागतं, दुसरा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. म्हणजे पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे या ठिकाणी पानिपतावर या ठिकाणी अनेक स्त्रियांना या ठिकाणी विधवा व्हावं लागलं. शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो, आणि म्हणून ही जी काही शब्दशक्ती येतं ती म्हणजे लक्षणा शब्दशक्ती होय. त्यानंतर 5वं उदाहरण आहे, सूर्य अस्ताला गेला. तर सूर्य अस्ताला गेला या ठिकाणी शब्दशः अर्थ न घेता या ठिकाणी आपल्याला या अर्थावरून या ठिकाणी सूर्य या शब्दावरून जर का दुसरा अर्थ आपल्या ठिकाणी घ्यावा लागतो किंवा दुसरा अर्थ या ठिकाणी सूचित होतो, म्हणजेच मूळ अर्थाला या ठिकाणी बाधा येते. मूळ अर्थापेक्षा प्रामुख्यानं संदर्भाने जुळलेला आपल्याला अर्थ घ्यावा लागतो, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षणा शब्दशक्ती दिसून येते. 6वं जे काही उदाहरण आहे, घरावरून मिरवणूक गेली. आता शब्दशः आपण या ठिकाणी सरळ जर अर्थ घेतला घरावरून या ठिकाणी मिरवणूक कशी काय जाणार, परंतु घरावरून मिरवणूक गेली अशा प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी घराच्या शेजारून रस्त्यावरून असं आपल्याला या ठिकाणी दुसरा अर्थ सूचित होतो, आणि म्हणून या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती असं आहे असं या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर 7वं जे काही उदाहरण आहे, त्याच्या मनात काहूर माजले. तर काहूर या शब्दावरून आपल्याला या ठिकाणी या शब्दामधील या वाक्यामधील आपला दुसरा अर्थ या ठिकाणी सूचित होतो, म्हणजे त्याच्या मनामध्ये भलतेच विचार आले. 8वं जे काही उदाहरण आहे, चला ताटावर बसून घ्या. आता सहजगत्या आपण काय करतो, हे वाक्य या ठिकाणी जेवण करायचं असेल तर या ठिकाणी ताटावर बसून घ्या असं म्हणतो, पण आपल्याला या ठिकाणी सरळ अर्थ न घेता या ठिकाणी जेवण करून घ्या असा सुद्धा अर्थ या ठिकाणी दुसरा अर्थ सूचित होतो, आणि म्हणून या ठिकाणी ताटावर या शब्दावरून आपल्यासाठी दुसरा अर्थ सूचित होतो, म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये लक्षणा शब्दशक्ती आहे असं या ठिकाणी दिसून येतं. 9वं जे काही उदाहरण आहे, सरला अगदी गरीब गायच आहे. आता सरळ अर्थ आपल्या या ठिकाणी या वाक्यावरून आपल्यासाठी गाय या शब्दावरून दुसराच अर्थ आपल्याला या ठिकाणी सूचित होतो. सरला ही अगदी गरीब गायच आहे, तर गाय या शब्दावरून या ठिकाणी या वाक्यातला दुसरा अर्थ सूचित होतो, म्हणजे शरला ही कशी शांत आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. त्यानंतर जे काही 10वं उदाहरण आहे, मी सावरकर वाचले. आता सावरकरांना कसं काय वाचणार, जर का शब्दशः अर्थ आपण घेतला तर या ठिकाणी वाक्याचं प्रामुख्यानं या सावरकर या शब्दावरून या ठिकाणी दुसरा अर्थ सूचित होतो. मी सावरकर वाचले म्हणजे सावरकरांचं साहित्य वाचलं, तर अशा प्रकारचं एक मूळ अर्थ बाजूला सारून आपल्याला दुसरा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. त्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेला. मंत्रालयावर तर थोडक्यामध्ये या ठिकाणी या वाक्यावरून आपणास या ठिकाणी मंत्रालय या शब्दावरून दुसरा अर्थ सूचित घ्यायचा आहे किंवा दुसरा अर्थ सूचित होतो, आणि म्हणून या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती दिसून येते. 12वं उदाहरण या ठिकाणी, आणखी 8 सहकाऱ्यांना मुख्यमंत्री अर्धचंद्र देतील. अर्धचंद्र देणे या वाक्यावर या शब्दावरून या ठिकाणी दुसरा अर्थ सूचित होतो. तर या ठिकाणी ही जी काही शब्दशक्ती येतात या ठिकाणी लक्षणा शब्दशक्तीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यानंतर 13वं अशा प्रकारचं उदाहरण आहे, तो अगदी भित्रा ससा आहे. तर ससा या शब्दावरून या ठिकाणी आपल्याला दुसरा अर्थ या ठिकाणी म्हणजे तो घाबरट आहे अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ घ्यावा लागतो, आणि म्हणून ही शब्द हे जे काही वाक्य येतं लक्षणा शब्दशक्तीचं आहे असं आपल्यासाठी दिसून येतं. पुढचं उदाहरण आहे, मी त्या माणसाला धडा शिकवला. धडा या शब्दावरून या ठिकाणी शब्दशः अर्थ न घेता या ठिकाणी दुसरा अर्थ आपल्या ठिकाणी सूचित होतो, आणि म्हणून हे वाक्य जे आहे तर हे लक्षणा शब्दशक्तीचं आहे असं आपल्यासाठी दिसतं. त्यानंतर 15वं उदाहरण जे आहे तर मूर्खांना 14वे रत्न दाखवावे. तर रत्न या शब्दावरून
आपल्याला दुसरा अर्थ सूचित होतो आणि म्हणून हे सुद्धा लक्षणा शब्दशक्तीचं उदाहरण आहे असं आपल्यासाठी दिसतं. आता या लक्षणा शब्दशक्तीचं शेवटचं उदाहरण, सूर्य विरून गेला. तर या ठिकाणी सरळ अर्थ न घेता दुसरा अर्थ या वाक्यावरून सुद्धा सूचित होतो आणि म्हणून हे वाक्य लक्षणा शब्दशक्तीचं आहे असं आपल्यासाठी दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दशक्तीचे जे काही 3 प्रकार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं अभिधा, लक्षणा आणि व्यंजना हे शब्दशक्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. तर आज आपण जी काही लक्षणा शब्दशक्ती आहे तर या लक्षणा शब्दशक्तीचं प्रामुख्याने सुरुवातीला व्याख्या पाहिली. तर ती व्याख्या अशी आहे की काही वेळा शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर या लक्षणा शब्दशक्तीची आपण या ठिकाणी 4 वैशिष्ट्ये पाहिली. पहिलं वैशिष्ट्य असं आपण पाहिलं की दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरं वैशिष्ट्य लक्षणा शब्दशक्तीचं बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. लक्षणा शब्दशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य, मूळ अर्थापेक्षा संदर्भाने जोडलेला अर्थ घ्यावा लागतो. आणि लक्षणा शब्दशक्तीचं चौथं वैशिष्ट्य, शेवटचं वैशिष्ट्य, लक्षणा शब्दशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हटलं जातं. तर लक्षणा शब्दशक्तीचे आपण इतरसुद्धा उदाहरण पाहिली. तर यावरून आपल्यास या ठिकाणी लक्षणा शब्दशक्तीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामध्ये लक्षणा शब्दशक्तीमध्ये प्रामुख्यानं शब्दचार रूढ व अर्थ न घेता त्या शब्दाशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. आणि थोडक्यामध्ये एखाद्या शब्दाचा मुख्य अर्थ बाधित होऊन त्यावेळी सुसंगत असलेला दुसरा अर्थ ज्या ठिकाणी घ्यावा लागतो तर त्यावेळेला मात्र लक्षणा शब्दशक्ती होते असं या ठिकाणी दिसून येतं. तर लक्षणा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असे सुद्धा म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय, लक्षणा शब्दशक्तीची व्याख्या, लक्षणा शब्दशक्तीची वैशिष्ट्ये आणि लक्षणा शब्दशक्तीची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली आहेत.